नमस्कार, हरिओम. मी नम्रता भूमकर तुमचं स्वागत करते आपल्या इन्फिनिटी योगा युट्यूब चॅनल वरती. आजच्या व्हिडिओचा आपला विषय असणार आहे पीसीओडी आणि पीसीओएस. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पीसीओडी पीसीओएस म्हणजे काय, त्याची मुख्य कारणे आणि त्याच्यावरती उपाय म्हणून करणारे आपण योगासनं बघणार आहोत. पीसीओडी आणि पीसीओएस म्हणजे काय, तर बऱ्याचशा आपल्या मैत्रिणींना पिरियड्स वेळेवर येत नाहीत. काहींना अवेळी येतात, काहींना उशिरा येतात, काहींना वेळे अगोदरच येतात, काहींना आल्यावरती खूप त्रास किंवा वेदना होतो. तर या पीसीओडी आणि पीसीओएस ची मुख्य कारण काय आहेत? त्यातील सगळ्यात मुख्य कारण आहे आपले धावपळीचे आयुष्य. धावपळीच्या आयुष्यामध्ये आपण आपल्या स्वतःच्या तब्येतीकडे अजिबात लक्ष देत नाही. कामाचा स्ट्रेस, घरचा स्ट्रेस, या सगळ्यांमध्ये आपल्या स्वतःच्या तब्येतीकडे खूप दुर्लक्ष होते. तसेच आपण जेवण खातो त्यातील खूप मैदा, खूप तेल, त्यामुळे देखील आपल्या शरीरावरती परिणाम होतो. आपली झोप देखील वेळेवर होत नाही. आपल्या शरीरात 8 तासांची झोप ही खूप गरजेची असते, पण या धावपळीच्या आयुष्यात आपली ती झोप देखील पूर्ण होत नाही. आणि या सगळ्यांचे परिणाम म्हणून आपले जे हार्मोन्स असतात ते इम्बॅलन्स होतात. या हार्मोनल आपण आपल्या पीसीओडी आणि पीसीओएस च्या ड्रिलची सुरुवात ही तिथली आसन पासून करणार आहोत. तिथली आसनची सुरुवात करताना आपण दोन्ही पायांची स्थिती या प्रकारे अशी घेणार आहोत. दोन्ही पायांचे तळवे एकमेकांना टच झाल्यानंतर आपला जो हिप आहे तो हळूच असा पुढे घ्यायचा आणि दोन्ही हातांनी पायांना असं पकडायचं आहे. या वेळेला आपण आपली पाठ ही ताठ ठेवायची आहे. जर तुम्ही अशा प्रकारे बसून कुठलंही आसन कराल तर त्याचा तुमच्या शरीरावरती परिणाम दिसणार नाही. कुठल्याही आसनाचा पुरेपूर वापर करून घेण्यासाठी आपण ताठ बसायचे आहे. ताठ बसल्यानंतर हात हे आपण असे पायांच्या खाली घेणार आहोत. त्यानंतर हळूहळू आपण पायांची मूवमेंट करायची आहे. तुम्ही तुमची कार्यक्षमता बघून करायचं आहे. आपण हळूहळू पाय हवेत घेऊन खाली ठेवायचा, हवेत घेऊन खाली ठेवायचा, अशा प्रकारे. जर तुम्हाला असा हात ठेवून करायला जमत नसेल तर तुम्ही दोन्ही हात हे इथे ठेवू शकता. खाली ठेवायचं, वरती खेचायचं, जमिनीकडे जाऊ द्यायचं, वरती घ्यायचं. हे झालं आपलं तिथली आसन. यामध्ये होईल तेवढा आपल्या मांड्यांना स्ट्रेच येऊ द्यायचा आहे. हे तिथले आसन आपण 2 ते 3 मिनिटं करणार आहोत. यामध्ये आपल्या हिपना चांगला स्ट्रेच मिळतो. योगेन चित्ता सपदेन वाचा हे केल्यानंतर आपण पुढचे आसन करणार आहोत, ते म्हणजे तिथली आसन मधूनच आपण हळूहळू पुढे वाकणार आहोत. ज्या वेळेला आपण तिथली आसन मधून पुढे वाकतो ते आपण लोअर बॅक मधून वाकायचे आहे, ना की असे अशा प्रकारे. मलाच वागता येत नाही. तिथली आसन करताना आपण एक त्याच्यामध्ये व्हरायटी करणार आहोत. ती म्हणजे आपण आपले दोन्ही हात इथे आहेत तसेच ठेवायचे, पाठ ताठ ठेवायची आणि पाठीत आणि लोअर बॅक मधून हळूहळू वाकायचे आहे. वाकताना आपण आपल्या कार्यक्षमतेप्रमाणे आपल्याला जमेल तेवढेच वाकायचे आहे. शरीराला थोडा स्ट्रेच द्यायचा, पण जबरदस्ती अजिबात करायची नाही. आपण जसे असे हळूहळू वाकू. तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही तुमचे कपाळ हे जमिनीला टेकवू शकता आणि पाय हळूहळू हवेत आले तरी काही हरकत नाही. तुम्हाला पहिल्याच दिवशी असं एकदमच जमणार नाही. ज्यावेळी आपण खाली जातो त्यावेळी श्वास सोडायचा आहे आणि वरती येतो तेव्हा श्वास घ्यायचा आहे. योगेन चित्ता सपदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन. हळूहळू आपण पायांना रिलॅक्स करूयात, जेणेकरून आपल्या पायांवरती जो स्ट्रेच आला आहे तो आपण रिलीज करूया.
प्राञ्जलिरानतोऽस्मि योगेन चित्तः सपदेन वाचा असे केल्यावर पायांना जरा आराम मिळतो. आता करूयात पुढचे आसन. त्यामध्ये आपण आपल्या योगा मॅटच्या दोन्ही साईडला पाय लांबवायचे आहेत आणि आपण दोन्ही पायाचे अंगठे अशा प्रकारे पकडून वाकणार आहोत. आता यामध्ये बऱ्याच जणांना पायाचे अंगठे पकडता येत नाहीत किंवा पाठीला थोडा त्रास जाणवतो. तर तुम्ही काय करायचे, तर हळूहळू इथे हात ठेवून हलके अलगद असे पाठीतून वाकायचे आणि हळूहळू हळू हात पुढे घेत आपण पुढे पुढे सरकत जायचं. श्वास घेऊयात, श्वास सोडत खाली येऊयात. श्वास घेऊयात, श्वास सोडत सोडत आपण खाली येतो. खाली आल्यानंतर आपण एक आपल्या क्षमतेप्रमाणे 3 काउंट किंवा 5 काउंट पर्यंत थांबायचे आहे. श्वास घेऊयात, श्वास सोडत खालच्या दिशेने येऊयात. आपण 5 काउंट पर्यंत थांबूयात. 1 2 3 4 5. ज्यावेळी तुम्ही पायाचे अंगठे पकडता त्यावेळी तुम्हाला पूर्णपणे इथून असा इथेपर्यंत एक स्ट्रेच जाणवतो. परत करूयात. श्वास घेऊया, पाठ ताठ, दोन्ही अंगठे पकडायचे, खाली वाकायचं श्वास सोडत. 1 2 3 4 5. आता ज्यांना अंगठे पकडणं शक्य नाही त्यांच्यासाठी आपण करूयात. हात हे इथे असतील आणि श्वास घेत हळूहळू जमिनीच्या दिशेने जाऊयात. पतंजलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि योगेन चित्तः सपदेन वाचा. ज्यांना हेही जमत नसेल त्यांच्यासाठी सगळ्यात सोपं, आपण हात हे इथे ठेवूयात आणि हळूहळू खाली वाकूयात. पतंजलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि योगेन चित्तः सपदेन. अशा प्रकारे हे झाल्यानंतर देखील आपण आपल्या पायांना रिलॅक्स करणार आहोत. कारण या सगळ्या आसनांमध्ये आपल्या पायांवरती व्यवस्थित असा ताण पडतोय. तर पायांना रिलॅक्स करणे गरजेचे आहे. पायांना रिलॅक्स करण्यासाठी अत्यंत सोपं, पाय असे असे हलके हलके थोडेसे हे करायचे आणि असे असे हलवायचे, जेणेकरून पायांवरती आलेला ताण हा रिलॅक्स होतो. पॉज कर. पायांना रिलॅक्स पायांना रिलॅक्स केल्यानंतर आता आपण पुढचं आसन बघणार आहोत, ते म्हणजे चक्की चलनासन. चक्की चलनासन मध्ये आपण सर्वप्रथम दोन्ही पाय हे दोन्ही बाजूला अशा प्रकारे पसरवणार आहोत. पाय पसरवल्यानंतर आपला इथून हा पूर्ण पाय हा जमिनीला टच असेल. त्यानंतर आपण सुरुवातीला एक छोटासा ड्रिल करूया, म्हणजे आपल्याला आसन सोपं जाईल. ते म्हणजे हात समोर घ्यायचे आणि अलगद वाकायचे आहे. पाठी यायचं, अलगद पाठी जायचं, मध्ये यायचं, परत हलकेच पुढे वाकायचे. तुम्ही हे आसन केलं की तुम्हाला चक्की चलना ही तुम्ही हा सराव केला की तुम्हाला चक्की चलनासन करायला अत्यंत सोपे जाईल. हळूच पुढे वाकायचं, सेंटरला यायचं, परत पाठी वाकायचं, सेंटरला यायचं. असे आपण 4 ते 5 मिनिट करणार आहोत. हे ड्रिल करताना पाय हे जमिनीला टच असतील, ते कुठल्याही प्रकारे असे उचलायचे नाही.
योगेन चित्तशपदेन वाचां मलं शरीरस्य च वैद्यकेन हे झाल्यानंतर करूया चक्की चलनासन. चक्की चलनासन करताना दोन्ही पायांमध्ये शक्यतो अंतर घेतलेले आहे. आपली जागा सेट झालेली आहे. पाठ ताठ ठेवूयात, हात हवेत अशा प्रकारे, आणि आपण चक्की चलनासन करणार आहोत. चक्की चलनासन मध्ये आपण काय करतो, जुन्या काळांमध्ये ज्या स्त्रिया चक्की चालवायच्या त्याचीच क्रिया आपण करणार आहोत. करूयात. उजव्या हाताने क्लॉकवाईज आपण पूर्णपणे फिरवायचे आहे. शक्य तेवढे वाकायचे आहे. योगेन चित्तशपदेन वाचां मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं. हे आपण क्लॉकवाईज केले आहे. आता अँटी क्लॉकवाईज करूयात. प्राञ्जलिरानतोऽस्मि योगेन चित्तशपदेन वाचां मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं. चक्की चलनासन करताना आपल्याला आपल्या मांड्यांवरती, पाठीवरती तणाव जाणवतो. आपण सराव करायचा आहे. रोज प्रत्येक आसनाला 2 ते 3 मिनिटं अशी सुरुवात करून हळूहळू 5 ते 7 मिनिटांवर प्रत्येक आसनाचा वेळ वाढवायचा आहे. आणि सगळी आसनं झाल्यानंतर आपण शवासन केल्यानंतर देखील ताट बसून मांडी घालून 2 ते 3 मिनिटं नॉर्मल ब्रीदिंग करायची आहे. दीर्घ श्वास घ्यायचा, हळूहळू होल्ड करायचं आणि हळूहळू श्वास सोडायचा. श्वास घ्यायचा, होल्ड करायचंय, हळूहळू श्वास सोडायचा. या प्रकारे आपण 2 ते 3 मिनिटं नॉर्मल ब्रीदिंग करणार आहोत आणि शरीराला आणि मनाला आराम देणार आहोत. नॉर्मल ब्रीदिंग नंतर आपण हळूच आपले दोन्ही हात एकमेकांवर चोळायचे आहेत आणि या उष्ण हातांची उष्णता आपल्या चेहऱ्याला, डोळ्याला लावायची आहे आणि हळूहळू डोळे उघडायचे आहेत. जो आपण ड्रिल बघितला आहे तो तर तुम्ही सराव करायचाच आहे. त्या व्यतिरिक्त तुम्हाला तुमच्या खाण्यापिण्याकडेही लक्ष द्यायचे आहे. शक्यतो मी तर म्हणेन तुम्ही पॅकेजिंग फूड, ऑइली फूड, मैदायुक्त जे अन्न असतं ते सगळं सहजासहजी अवॉइड करा, जेणेकरून तुम्हाला या त्रासापासून लवकरात लवकर मुक्ती होईल आणि तुम्ही हेल्दी राहाल. यासोबतच तुम्हाला स्वतःच्या झोपीकडे लक्ष देणे देखील अत्यंत गरजेचे आहे. जसे तुम्ही शरीराला व्यायाम देणार आहात, व्यवस्थित पौष्टिक आहार देणार आहात, तसेच तुमची झोप होणे हे देखील महत्वाचे आहे. मान्य आहे सगळं एकदाच शक्य होत नाही, पण एकदा सुरुवात केली आणि हळूहळू कंटिन्युटी ठेवली की सगळं शक्य होतं. त्यासोबतच आपल्याला थोडंफार स्ट्रेस मॅनेजमेंट देखील करायचं आहे. सगळ्यांना आयुष्यात स्ट्रेस असतो, पण कुठेतरी स्ट्रेस बाजूला करून स्वतःकडे लक्ष देणं हे देखील गरजेचं आहे. आपला आजचा व्हिडिओ आपण इथेच संपवूयात. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तुमचे नवनवीन सजेशन्स मला कळवा, म्हणजे मी त्यावरती व्हिडिओ बनवीन आणि तुमच्यापर्यंत ते पोहोचवीन. चॅनलवर नवीन असाल तर इन्फिनिटी योगा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. हरिओम, नमस्कार.